विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. काय नेमकी मागणी आहे तुमची? काय मागणी म्हणण्यापेक्षा माझी शंका होती की मराठा समाजाचा आरक्षणाचा हा जो लढा आता 1 वर्षामध्ये अति तीव्रपणे झालेला आहे, त्या लढ्याबद्दल एक मला आता थोड्या 2-4 महिन्यामध्ये शंका आली. मागणी म्हणण्यापेक्षा मी त्यांना शंका केली होती तेव्हा आपण जे करतोय त्याचा फायदा इनडायरेक्ट दुसऱ्या पक्षाला होतोय आणि तो पक्षाला 10 वेळा अडवून विचारलं तरी तो पक्ष काहीच बोलत नाही. तुम्ही पण काही बोलत नाही, तो पक्ष पण काय बोलत नाही. म्हणजे नेमकं चाललंय काय? थोडंसं मला शंका येते. जे मला मराठा समाजामधून शंका आल्या होत्या त्यात मी विचारलं होतं. त्याच्यामध्ये दुसरं काय मी त्यांच्या विरोधात कार्यकर्ता आहे किंवा मी नाही असं नव्हतं विचारलं मी, पण त्याचं राजकारण करून त्याचं महाराष्ट्रात हे झालं. आपण टीका केलेली आहे. शरद पवारांनी मराठा समाजाला खोटा मारला, या भाषेत आपण टीका केली आहे. नेमकं काय आरोप आहे? शरद पवारांनी खोटा मारला म्हणजे मारला नाही का? 1994चा GR काय सांगू? आज मनोज दादा म्हणतात भुजबळांनी मारला, त्यांचंच वाक्य आहे ना. तेच वाक्य मी ओरिजिनल म्हणजे खरं काय ते सांगितलं ना महाराष्ट्राच्या जनतेसमोर. खरा खोटा शरद पवारांनीच मारला ना मराठा आरक्षण. जे 50%च्या आतमध्ये मराठा समाज जात होता, जे काही शिल्लक रिझर्वेशन आरक्षण होतं, एवढा मी अभ्यासक नाही. आता माझे काय वकील मित्र आहेत, येतील तुम्हाला सांगतील त्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खरा मराठा आरक्षणाचा मारेकरी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब. कुठेतरी राजेंद्र राऊत यांच्या बाबतीतही तुम्ही बोलता, त्यांचा सपोर्ट घेता. तिकडे मनोज जरांगे पाटीलही त्यांच्यावर टीका करता. कशा पद्धतीने? राजेंद्र राऊत हे मराठा समाजाचे बार्शी तालुक्याचे आमदार आणि मी लोकलचा असल्यामुळं मी माझ्या मराठा समाजाच्या आमदाराला पाठिंबा द्यायचा, काही इतर समाजाच्या आमदाराला पाठिंबा द्यायचा. मी ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेच्या वतीने मी जर मराठा समाजाला सोडून जर दुसऱ्या समाजाला पाठिंबा दिला तर माझे मराठा बांधव माझ्या तोंडात शेण घालतील. त्याला कोण जावं? एकीकडे अण्णा तुम्ही इकडे आंदोलन करताय जरांगे पाटलांच्या विरोधात, मात्र राज्यभरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात देखील आंदोलन सुरू आहे. याकडे कसं पाहताय? ते मनोज दादांनी राजकारण केलं, ते स्पष्टच आहे ना. सत्यता वळका. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुम्ही सत्यता वळका. मी काय विचारलेले प्रश्न त्याच्यात काय सत्यता आहे का नाही, किंवा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो रात्रीचा दिवस करून कुणबी नोंदी काढल्या त्या का थांबल्या? त्याचा स्पीड का कमी झाला? EWSचं आरक्षण का गेलं? ह्या सगळ्या गोष्टीचा कोण जबाबदार आहे? तुम्हाला जर ज्या सरकारला तुम्हाला मागणी घ्यायची आहे, तुम्ही मागणी न मागता तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचे म्हणजे खूपच तुम्ही टोकाला चालले. त्याच्यामुळे जे समाजाला पदरात पडायचं ते पडणार ना. यापुढचं तुमचं आंदोलन हे कशा पद्धतीचं असणार आहे? माझं मराठा समाजासाठीच आंदोलन आहे. मी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे जाणार, मुख्यमंत्री साहेबाला विचारणार, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली होती, तुम्ही मराठा समाजासाठी ह्या 1 वर्षामध्ये काय केलंय? समाजाची दिशाभूल व्हायला नको. महाराष्ट्रामध्ये ह्या समाजामध्ये 350 जाती अंगावर घ्यायच्या सोपं नाही. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबाला म्हणणार, तुम्ही आत्तापर्यंत काय काम केलं मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. मी त्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला चाललो. त्याचबरोबर माझी एक अशी बी मागणी आहे, ज्या मराठा आरक्षणासाठी माझ्या भावाने आत्महत्या केल्या, त्या भावाचं घर आज उघड्यावर पडलंय. त्या भावाच्या कुटुंबातील प्रत्येक एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला नोकरीत घ्यावं लागेल. त्यासाठी माझं आंदोलन राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांच्यामुळेच EWSचं आरक्षण गेलं असं म्हणता येतं. बरोबर आहे ना. माझं चुकीचं काय? ओके, EWSचं आरक्षण जाण्याचं कारण काय? त्यांनी ज्या पद्धतीने त्या EWSच्या बाबतीत बोलत गेले महाराष्ट्रामध्ये, काही गोष्टी घडत गेल्या, ते केंद्र सरकारचं आरक्षण आहे. त्याच्यामधनं मराठा समाज, तुम्ही एक लक्षात घ्या, मराठा समाजाला या भारतामध्ये 5 राज्यामध्ये आरक्षण मिळतं. ते आरक्षण EWSचं मिळत असताना सुद्धा गेलं ना. त्याच्यामुळे माझा ते आरोप आहे. आणि आपल्या काल ते म्हणजे सिद्ध होईल तुम्हाला काय अडचण. तुम्ही 2 दिवस अगोदर अशी ग्वाही दिली होती की सदरच्या ठिय्या आंदोलनाला 9 ते 10 हजार जे नागरिक असतील, मराठा बांधव असतील ते येतील, पण तसा प्रतिसाद जो आहे कुठेतरी मिळाला नाही आजच्या आंदोलनाला. काय बोलायला? लढाई जी असते ना, 9-10 हजार नाही आले, 2-4 हजार तर आले. खरी लढाई असते ना, मी एकटा बसलो बाद झालं. हे बांधव मला भेटायला आले, मला किती आलेत मागं द्यायची गरज नाही. मी एक सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन, मोजके मावळे घेऊन या स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केली. त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही समाजाची
दिशाभूल करणारा माणूस नाही. तुम्हाला आज माझ्यासोबत थोडे दिसतील. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राला कळल की मराठा समाजाची खरी फसवणूक कोण करतंय. सदरच्या आंदोलनाला आमदारांचा काय प्रतिसाद आहे का, चालू आमदारांचा? मराठा म्हणून देणार ना पाठिंबा, काय नाही देणार. अर्ध्या रात्री येणार ते माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी जाणार. मराठा आमदार एक मराठा कार्यकर्ता. तुम्ही चालू आमदारांकडे तशी काय मागणी वगैरे केली आहे? मी केली ना मागणी त्यांना. ही जी माझ्या मराठा समाजातले जे काय पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तुम्ही तशीच मागणीला पाठिंबा देण्याची मी मागणी केलेली आहे आणि ते देणार. ओके. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा